नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। परळी वैजनाथ केवळ महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर गुन्हेगारी आणि सत्तेच्या रणांगणात देखील चर्चेत राहिले। इथं केवळ मतांसाठीच नाही तर वर्चस्वासाठी देखील संघर्ष होतो। नुकतंच कैलास फडवर 3 महिन्यांनी दाखल झालेलं मारहाणीचं प्रकरण हे केवळ एक उदाहरण आहे, पण यामागचं मोठं गूढ काय आहे? राजकारण आणि गुन्हेगारी इथे हातात हात घालून कशी चालते आणि सामान्य लोक त्याच्या कचाट्यात कसे सापडतात? त्यासोबतच या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कनेक्शन काय आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। परळी वैजनाथ हे राजकीय दृष्ट्या अत्यंत चर्चेत असलेलं ठिकाण। याच गावात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा दबदबा होता। त्यांच्या राजकीय वारशाचा दावा आज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे करतात। पण सत्ता म्हणजे केवळ राजकीय गणित नसतं, त्यामागे ताकद असते आणि या ताकदीचं प्रमुख साधन म्हणजे स्थानिक गट आणि त्यांचं गुन्हेगारी जाळं। परळीत गेल्या काही वर्षात अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित लोक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सापडलेले आहेत। मग ते खंडणी असो, फायरिंग असो किंवा हल्ल्याची प्रकरणं असोत। एक विशेष बाब म्हणजे या प्रकरणांमध्ये काहींवर त्वरित कारवाई होते तर काहींवर गुन्हे नोंदवायला महिने लागतात। कैलास फडचं नाव चर्चेत आलं ते डिसेंबरमध्ये, जेव्हा अंजली दमानिया यांनी त्यांचा हवेत फायरिंग करतानाचा व्हिडिओ ट्विट केला। हा व्हिडिओ फक्त गुन्हेगारीचं उदाहरण नव्हतं, तर तो परळीत गुंडशाहीला राजकीय वरदहस्त कसा मिळतो याचा पुरावा होता। धनंजय मुंडेंच्या गटाशी त्याचं जवळचं नातं असल्यामुळे त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली नाही असं बोललं जातं। नंतर विधानसभा निवडणुकादरम्यान शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या वकिलाला मारहाण झाली आणि ही मारहाण झाली 20 नोव्हेंबरला, पण गुन्हा मात्र 12 फेब्रुवारी 2025 ला नोंदवला गेला, म्हणजे तब्बल 82 दिवसांनी। एवढा विलंब का झाला आणि त्यामागे कोणते दबाव होते? विरोधकांचा आरोप आहे की परळीमधील पोलीस प्रशासन थेट सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालतं, म्हणजेच मुंडेंच्या इशाऱ्यावर चालतं, किंवा तिथे जो कोणी स्थानिक तिथला नेता असेल पंकजाताईंच्या काळात त्यांच्या इशाऱ्यावर चालत असेल, असा आरोप सध्या विरोधक करत आहेत। परळीत गुन्हेगारी नेटवर्क हे केवळ स्वतंत्र गुंडांच्या गटापुरतं मर्यादित नाही। स्थानिक राजकारणांच्या आशीर्वादानं अनेक गट अस्तित्वात आले। उदाहरणार्थ वाल्मिक कराड यांचं नाव अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आलं। हेच लोक निवडणुकीत फिक्सिंगसाठी काम करतात, मतदान केंद्रावर दबाव आणतात आणि विरोधकांना नामोहरण करतात। धनंजय मुंडेंच्या विरोधकांचा आरोप आहे की गुन्हेगारी टोळ्यांचा वापर राजकीय ताकद वाढवण्यासाठी केला जातो। अगदी गोपीनाथ मुंडे यांच्या काळातही परळीतील राजकारण संघर्षमय होतं, पण आताचा ट्रेंड हा गुन्हेगारांना थेट राजकीय सत्तेचा भाग बनवण्याचा आहे। परळीतील ही परिस्थिती फक्त एक जिल्हा स्तरावरची बाब नाही, स्थानिक गुन्हेगारी आणि राजकारणाचं हे मिश्रण संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेवर परिणाम करत आहे। जर गुन्हेगारांना राजकीय छत्राखाली संरक्षण मिळत राहिलं तर लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। सामान्य मतदार त्यामुळं गोंधळात पडतो। मतदानाच्या दिवशी त्याचं मत खरंच त्याचं राहतंय का असा प्रश्न मतदारांना स्वतःलाच कधी कधी पडतो। मित्रांनो, परळीतील ही गुन्हेगारी आणि राजकारणाचं हे समीकरण अत्यंत धोकादायक आहे। प्रश्न इतकाच आहे की लोकांनी हा प्रकार किती काळ सहन करायचा? तुम्हाला काय वाटतं? परळीतील हे गुन्हेगारी आणि राजकीय जाळं तोडण्यासाठी काय केलं पाहिजे? तुमची मतं आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आमच्या मराठी मंडळी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।